श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. श्रावण महिना प्रारंभ झाला आहे. हा महिना 4 राशींसाठी लाभदायक राहील. जाणून घ्या कोणासाठी महिना लकी सिद्ध होईल. कसा असेल हा महिना? या आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्यात या राशींची होणार आर्थिक आणि भौतिक प्रगती. यामध्ये पहिली रास आहे वृषभ. या महिन्यात शुभफलदायक शुक्र मंगळ नवपंचम योग आता आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. नोकरदारांना आपल्या ओळखीचा फायदा होईल. आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग पक्का आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहे. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेल, त्यामुळे आपण खुश असाल. या महिन्यात आपल्यासमोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. मीडिया क्षेत्र, कला क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची साथ लाभणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. शत्रूवर विजय मिळवाल. चांगले मित्र मिळतील. अनेक इच्छा पूर्ण होतील. तरुण तरुणींचे विवाहाचे योग आहेत. नवीन घर खरेदीचे योग पण आहेत. कर्तबगारीमुळे कीर्ती मिळेल. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. नवीन प्रकल्प आरंभ करण्यास उत्तम महिना. शुभ विशेष तारीख 3, 5, 7, 9, 12, 18, 21, 24. धनुरास. या महिन्यात रवी बुध युती आणि सकल ग्रहयोग पाहता प्रगतीदायक यश आणि अनुकूल वातावरण निर्माण करणारा महिना आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरूर मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे. आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल. व्यावसायिक समाधानी असतील. त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे. व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल. जमीन खरेदीतून लाभ होईल. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकीय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळणार आहे. आर्थिक येणी वसूल होतील. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. प्रेम संबंधात स्नेह वाढेल. अचानक लाभ घरामध्ये समारंभाचे नियोजन कराल. आध्यात्मिक आणि आत्मिक समाधान लाभेल. शास्त्रीय अभ्यास, संशोधन कार्याच्या दृष्टिकोनातून उत्तम महिना आहे. विशेष शुभ तारीख 5, 8, 15, 27, 29, 30 आहे. कुंभ रास. या महिन्यात मंगळ शुक्र यांची व्ययातीत लक्ष्मीदायक युतीत आपल्याला मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत. आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे. व्यवसायामध्ये भागीदाराकडून आपणास आर्थिक आवेग मिळेल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. त्याचबरोबर प्रसिद्धी पण मिळेल. महिला वर्गात शासनाकडून सन्मान मिळेल. त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल. पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रदेश भ्रमणात फायदा होईल. लेखक वर्गास त्याच्या उत्कृष्ट लेखनशैलीमुळे आर्थिक आवक उत्तम येईल. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील. स्वतःच्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल. कलाकारांना प्रसिद्धीचा काळ उत्तम आहे. आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. विशेष शुभ तारीख 7, 8, 12, 15, 16, 21, 24. कर्क. या महिन्यात गुरु राहू अर्षद ग्रहयुती आणि रवी शुक्र बुध ग्रहाचं राशी परिवर्तन आपणास अचानक धनलाभाची संधी मिळणार आहे. अपेक्षित संपत्तीची खरेदी अचानक होईल. काही बाबतीत विशेष अनुकूल अशा घटना घडतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. उच्चाधिकार व सरकारी नोकरी यापासून लाभ होतील. कलेची आवड निर्माण होईल. व्यवसायानिमित्त परदेश गमनाचे योग येतील. आपले इष्ट सिद्धीत जातील. आपले मनोबल उत्तम राहील. मीडिया क्षेत्र, कला क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची साथ लाभणार आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल. शत्रूवर विजय मिळवाल. चांगले मित्र मिळतील. अनेक इच्छा पूर्ण होतील. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. नवीन घर खरेदीचे योग पण आहेत. आपल्या कर्तबगारीमुळे कीर्ती मिळेल. राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. नवीन प्रकल्प आरंभ करण्यास उत्तम महिना.
विशेष शुभ तारीख 3, 5, 7, 9, 12, 18, 21, 24. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.